आता पाहूयात मोठ्या टॉप 9 बातम्या। लातूर जिल्ह्यातील 1500 पेक्षा जास्त विद्यार्थी नीट परीक्षेमध्ये पास। यात मोठेगावकरच्या क्लासमधील 500 विद्यार्थ्यांचाही समावेश। विशेष म्हणजे 686 गुण मिळवत देशात 172वा रँक मिळवणारा विद्यार्थी देखील मोठेगावकरच्या क्लासचा। हा शिवराज मोठेगावकर नीट पेपरफुटीचा मास्टरमाइंड। केतन अग्रवालचे वडील विशाल अग्रवाल यांचे त्यांच्या सख्या चुलत मामा नरेंद्र मित्तल यांच्यावर आरोप। नरेंद्र मित्तल यांनी सिया संस्कारी असल्याचं सांगत लग्न जमवलं। मित्तल याला जबाबदार। हा षडयंत्राचा भाग विशाल अग्रवाल यांचे आरोप। डोंबिवलीमधील डॉक्टर मारहाण प्रकरणामध्ये रमेश म्हात्रेनंतर उर्वरित तिन्ही आरोपींना देखील जामीन मंजूर। अक्षय कारंडे, रमेश पवार आणि प्रमोद निकम या आरोपींना कल्याण सत्र न्यायालयानं 20,000च्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला। मुख्य आरोपी रमेश म्हात्रेला 2 दिवसांपूर्वी जामीन मंजूर। बुलढाण्याच्या संत गजानन महाराज मुलींच्या वसतिगृहाची मान्यता रद्द। सिंदखेडा राज्यातील मुलींच्या वसतिगृहाची मान्यता रद्द। जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून आदेश जारी। महालेखकारांच्या ऑडिटमध्ये त्रुटी आढळल्यानं मान्यता रद्द। राज्यात 59 वसतिगृह बोगस असल्याची सूत्रांची माहिती। थायलंड, म्यानमार आणि लाओस सीमेवरील गोल्डन ट्रायंगल परिसरामध्ये ओलीस ठेवलेल्या तरुणांच्या सुटकेसाठी टास्क फोर्स। नोडल ऑफिसर म्हणून बीडच्या पोलीस अधीक्षकांची नियुक्ती। टास्क फोर्समध्ये एटीएस, आयबीचे देखील अधिकारी। पवईच्या आयआयटी मार्केट परिसरामध्ये झाड कोसळलं। पार्क केलेल्या गाड्यांचं नुकसान। कार चालकाला नागरिकांनी बाहेर काढलं। महाराष्ट्राच्या शिरपेचात आणखी मानाचे तुरे। प्रसिद्ध लोणावळा चिक्की आणि माहूरगडाच्या रेणुका मातेच्या तांबूलला जीआय टॅग मिळाला। चेन्नई जीआय टॅग विभागाकडून अधिकृत बहुमान प्रदान। इच्छामरणाच्या प्रतीक्षेत असलेल्या रुग्णांसाठी सरकारचा सर्वात मोठा निर्णय। लिव्हिंग विल नुसार उपचार थांबवण्यासाठी 2 समित्यांची स्थापना करण्याचा निर्णय। कॉमन कॉज खटल्यांमध्ये रुग्णांवरील उपचार थांबवण्यासाठी परवानगी मिळणार। अभिनेता सलमान खान एसआरए प्रकल्पाच्या चावी वाटप उद्घाटन कार्यक्रमासाठी वांद्रेमधील एसआरए कार्यालयामध्ये दाखल झाला होता। मुंबईतील अनेक प्रकल्पातील 50 पेक्षा अधिक लोकांना सलमानच्या हस्ते चावी वाटप करण्यात आलं। आता पाहूयात महत्त्वाच्या टॉप 9 बातम्या। राज्यातील सिंचन प्रकल्प वेळेमध्ये पूर्ण करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश। प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत 20 प्रकल्प पूर्ण। 4.5 लाख हेक्टर क्षेत्राला लाभ। महाराष्ट्रातील एसआयआर प्रक्रियेला 8 दिवसांची मुदतवाढ। पावसासह वारी असल्यानं मुदतवाढ देण्याची विरोधकांनी मागणी केली होती। वंदे मातरमचा अवमान केल्यास शिक्षा होणार। आगामी अधिवेशनामध्ये वंदे मातरम या राष्ट्रीय गीताचा अवमान करणाऱ्यांना शिक्षेची तरतूद असलेले विधेयक मांडले जाणार। आरकॉम प्रकरणामध्ये सीबीआयचं दुसरं आरोपपत्र दाखल। एसबीआयच्या तक्रारीवरून बँका आणि वित्तीय संस्थांचे 19,600 कोटींच्या फसवणूक प्रकरणामध्ये गुन्हा। नेटिझन इंजिनिअरिंग आणि संचालक अनिल कल्या, टुनू साहू यांच्यावर कट रचून अपहार आणि फसवणुकीचे आरोप। म्यानमारमध्ये ओलीस ठेवलेल्या राज्यातील 25 तरुणांच्या सुटकेसाठी टास्क फोर्स गठीत। टास्क फोर्समध्ये एटीएस आणि आयबीचे अधिकारी देखील सहभागी। राज्य आणि परराष्ट्र मंत्रालय यांच्यामध्ये समन्वय साधण्यासाठी बीड पोलीस अधीक्षक कौवत यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती। धाराशिवच्या भूममधील दूध भेसळ प्रकरणामध्ये नवा खुलासा। भेसळयुक्त दुधावर आरोपींनी 34 लाखांचं शासकीय अनुदान लाटल्याचं उघड। आरोपींनी दूध पावडरपासून तयार केलेल्या दुधावर शासनाकडून अनुदान घेतलं। या पावडरपासून 3,49,850 लिटर दूध तयार केल्याची माहिती। राज्यातील बोगस बियाणे आणि खतांच्या संदर्भात सरकार ॲक्शन मोडवर। 5 सदस्यीय तालुकास्तरीय तक्रार निवारण समिती सरकारकडून बरखास्त। सरकारनं बोगस बियाण्यांच्या तक्रारी लक्षात घेता पुन्हा तालुकास्तरीय तक्रार समिती गठीत केली। नव्या समितीत तालुका कृषी अधिकारी समितीचे अध्यक्ष असणार। ओला, उबर, रॅपिडो सारख्या कंपन्यांना शासनानं निर्धारित केलेल्या नियम आणि अटींचे पालन करूनच व्यवसाय करणं अनिवार्य। ॲप आधारित प्रवासी वाहतूक सेवा अधिक सुरक्षित, जबाबदार करण्यासाठी राज्य शासनानं धोरण लागू केलं। राज्यातील पॉलिटेक्निक प्रवेश प्रक्रियेमध्ये यंदा विक्रमी प्रतिसाद। पहिल्याच फेरीमध्ये 89,000
631 विद्यार्थ्यांना जागा मिळाली, तर 49,678 विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रथम पसंतीच्या महाविद्यालयामध्ये प्रवेश मिळाला.